वाव, याला म्हणतात स्वर्ग. जर कुठं असलं तर इथे या, फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये या. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये स्वर्ग बघा. पाऊस पडून गेलेला आहे इथून. आणि आता मला दाखवते हे पहा, पाणी कसं पडतंय. हे आमचं झाड पण पडलंय एवढं मोठं, पण ठीक आहे, कोई बात नाही. बघा घोस्ट ट्री आणि त्याचा मोठा घोस्ट. मला एक पक्षाचा आवाज ऐकते, ध्यानाने ऐका. हे बघा, तुम्हाला दाखवते छत्री. छत्री वाह. निसर्गाची किमया तुम्हाला दाखवते. ही आली कशाला. ओ वाव, इकडे बघा. ही छत्री नाहीये, हे झाड आहे एक. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं झाड आहे. हे पण असं कसं झाड आहे. ठीक आहे, मी याला शोधते, हे कसलं झाड आहे ते. वाव, किती सुंदर आहे. वाव, सो स्वीट. हे एक शिंपल्यासारखं दिसतंय आणि भूछत्रासारखं दिसतं, पण हे भूछत्र नाही. तुम्ही लक्ष देऊन बघू शकता की ही एक बघा, याला चिटकलेली फांदी आहे. आणि ही कशाची असू शकते काय माहिती, ओळखता येत नाहीये, पण ठीक आहे, बघू काय तरी. काय सुंदर आहे. हे बघा, आपल्याला आणखी एक तसंच सापडलंय. किती सुंदर आहे. वा, बघा तुम्हाला दाखवते. ही आहे रानहळद. याला रानहळद बोललं जातं. ही खूप गुणकारी आहे. हे बघा, हे आमचा नाला सापडला. श्यामे दोनच फोटो आले काय त्याला. मग ते एका साईडचे आहेत ना दोन फोटो. तुमने हो जाना दीवाना किया है, दीवाना किया इस कदर, दीवाना किया इस कदर. हे ठीक आहे. हे आले आतून भूछत्र. हे बघा, याला काय बोलतात सांगा बरं. याला काय बोलतात? कोणतं फळ आहे सांगा मला. ह्याला बोलतात, याला काय बोलतात मला ध्यानातून विसरून गेले. याला काय बोलतात? खायचं फळ. चला, आम्ही चाललोय रिटर्न. आणि मी त्या वनस्पतीचा शोध लावणार, तुम्हाला दाखवते ती वनस्पती पुन्हा. हे बघा, इथं प्रत्येक ठिकाणी ती झाडं येतं. हे बघा, हे वर पण बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात मोठं हे बघा, ह्यालाच बोलतात निसर्गाची किमया. म्हणजे जमिनीवर उगतं, ते झाडावरही उगतं, हे आज मला कळालं. प्रत्येक गोष्टीचा संबंध हा मातीशी असतो, कारण मातीशी आपली नाळ असली पाहिजे, हे आज एका झाडाने आपल्याला सांगितलं. खाली काय? खाली इथं काही पण असू शकतं, कारण गवत इतकं वाढलेलं आहे की इथं साफ विंचू तर नसणार, कारण विंचू हे बघा, इतके घनदाट जंगल आहे. हय शपथ, इकडून आता बापरे, मला मारू नका, एकदम मला भीती वाटायली. इथं दगड आहे, दगड येते. गुडघ्या इतकं पंधाड वाढलेलं आहे. आपण बघू शकता. आपण काय तुम्हाला म्हणजे इतकं ओळखायला येणार नाही, पण ह्याचं काय बोलतात त्याला, उंची खूप वाढलेली आहे. आणि हे बघा, हे आहे सावर. इथून जाण्यासाठी जागा शोधत आहोत.
ठीक आहे, इथूनच जाऊया आपण. आणि ही जागा सापडलेली असून, अरे यार आमचा बांबू मेला चोगावात. हां बहुतेक आम्ही रस्त्यावर येऊ शकतो. ते बघा ते कुठून पळायलं. जर मला काही झालं ना भो, माझी काळजी ठेवायला नाहीये, तिला तोंड घेऊन पळतात, लाज वाटते का काय? तुम्ही वनमंत्री जगदेव जयवळ, तुम्ही बघू शकता किती कसोटीनं ते सगळ्याची पाहणी करत आहेत. हे बघा आपलं ना, आपल्या इकडे बघा मराठवाड्यामध्ये काय असतं, कापूस असतो ना, त्या टाईपचंच इथं झाड आहे. मला इथून जायला भीती वाटायली थोडीशी, 15 असते ना. तर हे बघा सेम टू सेम त्याच्यासारखं, हे बघा ना आपल्या याच्यासारखं, कापूस सारखं सेम टू सेम. दिस इज ब्युटिफुल. आमच्या कष्टाचं फळ येत आहे. हे बघून आम्हाला जितका आनंद होत आहे, असं वाटतं आमचे लेकरं मोठाले होत आहेत, आमचे लेकरं आम्ही जगवतोय. आय एम गॉट इमोशनल बट इट्स ओके. माझी इंग्लिश तुम्ही सांभाळून घेऊ शकता. हे बघा वातावरण कसं झालंय, सगळं धुकं पडलंय, जसं धुक्यातुनी नभातले सख्या नाही आणि प्रिया नाही, दोघं गावाकडे गेलेले आहेत. म्हणून आपण हे गाणं स्टॉप करून चला या चला. हे झाड कोणतं आहे? बांबू. एक गाणं म्हणा ना, दड्यावर वाजला. वा मोज करते. हे बघा आता आम्ही जात आहोत. आमची लेकर बघायला तुम्हाला सांगितल्यासारखं तेरे नाम हो. हे बघा बॅक साईड ना जीने की तमन्ना है की. तिकट धुकं पडलेलं आहे आणि समोरचा रस्ता दिसत नाहीये. नेटवर्क आहे ना, इथं फोटो अपलोड करून त्याला. हे काय कोणते झाडे सांगा बरं? हे का न्यू न्यू अरे खतरनाकच पाऊस आला की आता. पीछे हे श्यामल. खरं वनरक्षकाचं कर्तव्य निभवणारे जगदेव जयवळ. किती सुंदर हे सगळे झाडं आहेत, असं वाटतंय की बस बघत राहावं. वाव. एक हे वाटतंय, काय बोलतात त्याला, तुम भुलाना सकोगे अंदाज. हे बघा माझं फेवरेट खाद्य. वाव. घाण लागायला, तुरट लागायला. वाव. याला म्हणतात स्वर्ग. जर कुठं असलं तर ते इथे या, फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये या. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये स्वर्ग बघा. काय झाड आहे ते. वा. जिकडे बघा तिकडे असं वाटतं सूर्यफूलच आहे. सूर्यफूल.